श्रीराम. नमस्कार साधक बंधू भगिनींनो, चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते. या चॅनलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत. श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींच्या एक अनुग्रहित भक्त सौ स्नेहल जयदीप वडनेरकर राहणार पुणे यांना त्यांच्या आईच्या बाबतीत श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे. स्नेहलताई सांगतात, श्रीराम. दयासिंधू श्री महाराज कसे आपल्यावर कृपा करतात याचा अतिशय हृदयस्पर्शी अनुभव माझी आई सौ रश्मी घोडगावकर राहणार इंदोर हिला आला. रोज जेवणाआधी जप करायचा माझ्या आईचा नियम आहे. वयोमानानुसार प्रकृती बरी नसते तेव्हा ती श्री महाराजांचे तीर्थ आणि अंगारा औषध म्हणून घेते. महाराजांवर अत्यंत श्रद्धा असल्याने तिचा इतर कुठल्याच उपचारांवर विश्वास नाही. एप्रिल 2025मध्ये तिला सिव्हिअर कॉलरा झाला. डॉक्टरांनी प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले. BP लो झाले होते. परंतु त्या अवस्थेत देखील तिचं महाराजांशी सतत बोलणं सुरू होतं. ती महाराजांना म्हणाली, मला या वातावरणाची खूप भीती वाटत आहे. मला अजून थोडं जगावं असे वाटत आहे. पण जर ते माझ्या कल्याणाचे नसेल तर मी हट्ट नाही करणार, पण मला या त्रासातून सोडवा. त्याच वेळी तिला स्पष्ट शब्द ऐकू आले, काळजी नको करू, मी आहे तुला बरे वाटेल. आणि काय आश्चर्य, आईला दुसऱ्या दिवसापासून बरे वाटायला लागले. तिला होत असलेला अतिसाराचा त्रास पूर्णपणे थांबला. डॉक्टर देखील चकित झाले. ते म्हणाले, आम्ही कुठलेच नवीन औषध दिले नाही तरी कसा काय इतका फरक पडला. आणि दुसऱ्याच दिवशी तिला डिस्चार्ज देखील मिळाला. आईला महाराजांच्या कृपेने जीवदान मिळाले होते. असे आहेत आपले महाराज, करुणेचा सागर. श्रीराम समर्थ. साधक हो, 26 डिसेंबर 2022 रोजी श्रींचा अनुग्रह प्रसाद प्राप्त झालेल्या रश्मीताईंचा श्रींवर एवढा गाढ विश्वास आहे की आजारपण आले तरी केवळ श्रींचे चरणतीर्थ आणि अंगारा लावावा, आणखी कोणतेही उपचार करण्याची जरूर नाही या निष्ठेने त्या प्रेरित आहेत. परंतु आजार गंभीर झाल्यावर घरच्यांचा मान ठेवून त्यांनी डॉक्टरी उपचार सुरू केले व त्या सर्व उपचारांचा वातावरणाचा कंटाळा आल्यावर त्यातून सोडविण्यासाठी श्रींनाच साकडे घातले. भक्तवत्सल श्री देखील लगेच धावून आले व त्यांनी ताईंना दुसऱ्याच दिवशी अगदी खडखडीत बरे केले. वस्तुतः रश्मीताईंसारख्या भक्तांना श्रींच्या चरणांचा कधीही विसर पडत नाही. त्यामुळे श्रींना त्यांची सर्व चिंता असते. अशा भक्तांच्या हृदयात त्यांच्या लाडक्या दैवताची सद्गुरूंची मूर्ती सदैव विराजमान असते व त्यांचे त्यांना कधीही विस्मरण होत नाही. कारण क्षणभर विस्मरणाने लाखमोलाच्या लाभाची प्राप्ती अंतरेल असे त्यांना वाटते. त्यांचे चरणकमल हीच अमृत संजीवनी त्यांच्या हृदयात सर्व काळ असते. भक्तांच्या याच दिव्य अवस्थेचे सुंदर शब्दात वर्णन करताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज लिहितात, माझी सर्व चिंता आहे विठोबासी, मी त्याच्या पायसी न विसंबे. विसरेना रूप क्षण एक चित्ती, जीवलग मूर्ती सावळीते. विसरता हरी क्षण एक घडी, अंतरेल जोडी लक्ष लाभ. तुका म्हणे माझ्या विठोबाचे पाय, संजीवनी आहे हृदया माझी. श्रीराम समर्थ. साधक हो, आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.